कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट प्रकल्पावरून सध्या वातावरण तापलंय। या प्रकल्पासाठी 600 एकर जंगल आणि 2.5 लाख झाडे तोडली जाणार आहेत। दरम्यान या प्रकल्पाला स्थानिकांचा तसेच पर्यावरण प्रेमींचा जोरदार विरोध होत आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई कर्जतमध्ये नाही तर थेट रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार असल्याचं समोर आलंय। राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने या संदर्भात पत्र काढत जवळपास 600 एकर क्षेत्रावर पर्यायी जंगल विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय। सरकारचा हा अजब आदेश म्हणजे जखम डोक्याला मात्र उपचार गुडघ्याला असं म्हणत ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी प्रश्न उपस्थित केलेत। या संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी कर्जत तालुक्यातील टोरेंट कंपनीच्या प्रकल्पामुळे होत असलेल्या पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केलेत। सध्या त्यांची ही पोस्ट प्रचंड चर्चेत असून या पोस्टमध्ये उपस्थित केलेले मुद्दे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। या पोस्टमध्ये ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सरकारच्या धोरणांवर थेट निशाणा साधलाय। कर्जतच्या डोंगरातील 600 एकर जंगल उद्ध्वस्त करून त्या बदल्यात रत्नागिरीत झाडं लावणार, हे म्हणजे डोक्याला मार आणि गुडघ्याला उपचार असं त्यांनी म्हटलंय। बरं, इतकंच नाही तर इथली हवा तिकडे नेता येते का? इथले प्राणी तिकडे शिफ्ट होणार का? तसंच कर्जतचा निसर्ग अमेझॉनचा पार्सल आहे का इकडून तिकडे पाठवायला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। जमीन आमची, जंगल आमचं, हवा आमची, मग फायदा कोणाला? इकडे 2.5 लाख झाडं तोडणार, लोकांचं जगणं उद्ध्वस्त करणार, कर्जतचं जंगल कापायचं आणि त्याची भरपाई रत्नागिरीत करायची, म्हणजे लग्न इकडे आणि संसार तिकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय। खासगी प्रकल्पासाठी रेड कार्पेट का आणि कशासाठी असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। टोरेंट प्रकल्पासाठी 932 एकर जागा संपादित होणार आहे। त्यापैकी तब्बल 600 एकर फॉरेस्टची तर 332 एकर शेतकऱ्यांचीच आहे। हे 600 एकर जंगल सह्याद्री पर्वत रांगेला लागून असून भीमाशंकर अभयारण्यालगत आहे। हे वर्ल्ड हेरिटेज क्षेत्र आहे। या जंगलात शेकडो वर्ष जुन्या औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ प्राणी आढळतात। येथून मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा वाहते, ज्यामुळे कर्जतची हवा स्वच्छ राहते। म्हणूनच कर्जत तालुका पर्यटनासाठी ओळखला जातो। याचमुळे स्थानिकांनी 4,500 पेक्षा जास्त छोटे मोठे फार्म हाऊस उभारले असून हजारो लोकांना रोजगार यामुळे मिळालाय। विकास झाला पाहिजे, पण निसर्गाचा बळी देऊन कर्जतचा हा विकास कर्जतकरांना मान्य नसल्याचं मत त्यांनी मांडलंय। कर्जतमध्ये कोंढाणा, पोशीर, शिलार, पाली, बुदवली अशी धरणं आहेत। यासाठीही हजारो एकर शेतकरी व फॉरेस्टच्या जमिनी संपादित होत आहेत। पण या सर्व प्रकल्पांचा फायदा कर्जतकरांना 1% सुद्धा नाही। या भागात टाटाचा विद्युत प्रकल्प आधीच आहे, आता टोरेंट येतोय, पण याचा कर्जतच्या जनतेला फायदा शून्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। कर्जतचं पर्यावरण नष्ट करून रत्नागिरीत झाडं लावली तर कर्जतचं नुकसान भरून निघणार का? एका ठिकाणी जखम, दुसरीकडे मलम, याला काय अर्थ? गुजरातच्या या खासगी प्रकल्पासाठी सरकारच्या इतक्या पायघड्या का? इथलं जंगल उद्ध्वस्त करायचं आणि रत्नागिरीत नवीन जंगल तयार करायचं, त्यासाठी खर्चही सरकारचाच। हे सगळं समजण्यापलीकडचं गणित असल्याचं ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान त्यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। अनेकांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कैलास मोरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। विकास हवा पण पर्यावरणाच्या किमतीवर नाही, कर्जतचं जंगल वाचवा, प्रकल्प रद्द करा, अशा भूमिका पर्यावरण प्रेमींकडून घेतल्या जात आहेत। त्यामुळे टोरेंट प्रकल्पाविरोधात कर्जतकरांचा विरोध आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। त्यामुळे येत्या काळात प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।